आता थोडंसं बिझी झालं होतं पण म्हणजे लॉकडाऊनमध्ये लोकांनी वर्कआउट करून करून तब्येत कमवली. खूप वर्षांचा मला कंटाळा आला. आता मी खिडकीत बसू दे मला आणि मोकळे रस्ते बघते मुंबईत. तर तेव्हा आता त्यांना की ग्रॅज्युअली स्टार्ट मोटिवेशन सुरू होतं, काम सुरू होतं किंवा असे खूप इन्स्पिरेशनल माणसं, मिलिंद सोमवारसारखी माणसं किंवा भेटल्यानंतर असं होतं की एवढं वेळ पाहिजे रे असं किंवा तर खूप इन्स्पायरिंग इरिटेट म्हणजे असं आहे. फॉर एक्झाम्पल आता गुड मॉर्निंगचे सकाळी सकाळी मेसेजेस असतात ते ग्रुपवर टाकून देतात. म्हणजे कसं आहे ना की टाकल्या वेळा पकडला गेलं तर पकडला गेलं. आता कित्येक वेळा यू डोंट हॅव टू से गुड मॉर्निंग एव्हरी डे गॅट युअर जॉब डन किंवा हे खूप मला तर मजेदार वाटतं की देवाचं काहीतरी असं ते सांगतात की 5 लोकांना फॉरवर्ड करा तुमचं नशीब कळेल. ते प्रयत्न पण नाही करा आणि ज्यांनी केलं आहे त्यांना 2 वर्षात अजून काम नाही मिळालं. आता त्या देवाला दोष द्यायचा की तुम्हाला दोष द्यायचा? मग सगळ्यात कठीण प्रसंग भौमिकदृष्ट्या कुठले होते तुझे? आई आय टूक मी लॉट ऑफ टाईम. बहुतेक तेव्हाच माझं वर्कआउट बंद झालं कारण 19मध्ये माझी आई गेली. अच्छा चालता बोलता की अरे देवाकडे तिचं आयुष्यभराचं मागणं होतं की मला असं सोडून नाही चालता बोलता मला जायचं. तिची इच्छा पूर्ण झाली. ऑफकोर्स ती माझी मोठी सपोर्ट सिस्टम होती. आणि मी दरवेळेस मला आय लाईक टू स्टेट इट की आयुष्याची सुरुवातीचे जे काही वर्ष होते ते आईनी सांभाळले आणि आता जे आहे उरलेलं ते बायको सांभाळ. तर कोण ना कोण देवी आहेच आम्हाला सांभाळायला. Hello and a very warm welcome to all of you in another episode, rather a continuation of the previous episode with none other than समीर धर्माधिकारी. समीर खूप खूप स्वागत आहे परत एकदा. आपण एपिसोड 2 मध्ये चाललोय कारण आपल्या गप्पाच मागच्या वेळेला एवढ्या रंगल्या होत्या की मला असं वाटलं की पूर्ण प्रवास आपला एका एपिसोडमध्ये देणं, त्याला जस्टिस देणं हे काही शक्य नाही आहे. मागे आपण बोलत होतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आपण वारंवार म्हणजे शाळेपासनं कॉलेजपासनं तुझ्या आर्टबद्दल, त्याच्यानंतर तुझ्या सिनेमातल्या प्रवासाबद्दल, मॉडेलिंगबद्दल सगळं काही आपण बोललेलो, क्रिकेटबद्दल बोललो. सगळ्यात आधी अपर्णाची माफी मागून मी एवढं विचारतो की या सगळ्या गोष्टींमध्ये अतीव प्रेम, क्रिकेट, ॲक्टिंग, मॉडेलिंग या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात पहिलं प्रेम कुठलं आहे? माझी बाईक. बाईक. ग्रेट. ज्याच्यावर माझ्या सगळ्यात नंतर सगळ्यात फेवरेट आहे तिला बसून मी हिंडत असतो म्हणजे माझी बाईक. म्हणूनच म्हटलं ना त्यांची माफी मागून मी आधी हे सुरू केलं. आणि क्रिकेटबद्दल तर म्हणजे बोलायचं आत्ता आपण बोलत होतो त्यावेळेला हे तू मेन्शन केलंस की ते दुबईमध्ये सुपर 6साठी तू आता जाणार आहेस वगैरे. बघा जिथे सोडलं तिकडनं सुरुवात होते परत. आता MCCL नावाचं एक टुर्नामेंट आहे दुबईमध्ये सुपर 6 आणि एक वेगळा अनुभव म्हणता येईल. फिल्डिंग बहुतेक 1-2 किलो वजन कमी होईल माझं कारण 4 फिल्डर्स किती अडवणार आहेत. तर मजा येणार आहे. लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट. ग्रेट ग्रेट. तर हे सगळं करताना आपला क्रिकेटसारखा किंवा बायकिंगसारखा छंद जोपासणं हे कसं काय जमतं? म्हणजे मला माहिती आहे की आत्ताच तू चिलेमधनं आलेला आहेस, तो प्रवास अनुभवसुद्धा आपण ऐकूयात. आणि परत म्हणजे ज्या वेळेला आपल्या अतिशय आवडत्या ॲक्टिव्हिटीसाठी आपण वेळ देतो आणि इमोशनल इंटेलिजन्समध्ये आम्ही बोलतो हे की यू शुड टेक युअर मी टाईम. तर तो मी टाईम तू कसा मिळवतोस आणि त्याच्यामध्ये तुला इमोशनल एनर्जीज कशा चार्ज अप करायला मिळतात? फ्रँकली मी टाईम मध्येच असतो. वेन एव्हर वी आर फिल्मिंग तेव्हा इट्स मी टाईम. इट्स ओनली यू. ओके. तिथे म्हणजे तुम्हाला बाकी वी आर इन टू अ डिफरंट इन्सेप्शन ऑफ वर्क विथ युअर सेन्सेस ऑन. तर ते करताना यू गेट युअर मी टाईम आणि घरी आल्यानंतर फॅमिली टाईम विच चार्जेस यू अप अगेन. करेक्ट. कारण समवेअर इमोशनली पण तुम्ही काम करत असता खूप. इमोशनली म्हणजे यू इमोटिंग त्या इमोशनमध्ये असतं. तर खूपसे ज्या गोष्टी एकत्र फिजिकल गोष्टी एकत्र असतात तर ऑफकोर्स तो अख्ख्या स्ट्रेस असतोच तो वेगळा. पण तो स्ट्रेस आवडतो म्हणून आम्ही ते करतो. दॅट इज द मेन थिंग. ते आवडीचा
Stress आहे. स्ट्रेस आहे जो नसेल तर रात्री झोप नाही लागणार ॲट टाइम्स, असंही होऊ शकतं. तर आय गेट माय मी टाईम थ्रू माय वर्क, आणि नंतर विथ फॅमिली चार्जिंग होतं. आणि काही ना काही सेटवर किंवा आउटडोअर्स असतात, त्यामुळे यू कॅरिंग सम इन्स्ट्रुमेंट, अ लॉट ऑफ म्युझिक विथ यू. तर इवन दॅट इव्हनिंग इज ऑल्सो फॉर युअर सेल्फ. यू आर रीडिंग समथिंग, यू रीडिंग द स्क्रिप्ट अगेन, की वॉट यू आर गोइंग टू वर्क टुमॉरो. या गोष्टी करताना तो सगळा मी टाईमच मिळतो आउटडोअरला, मला खरं सांगायचं तर. अच्छा, आणि उरलेला पूर्ण मग तो घरी जातो. घरीच असतं. तर आय थिंक सो दॅट इज द बॅलन्स यू गेट थ्रू. आय एम लकी टू गेट हॅव दिस प्रोफेशन, सो आय गेट माय मी टाईम मोर. सो नाईस. म्हणजे हे खरंच मान्य करायला पाहिजे की इमोशनल वेलबिंग आपण तेवढंच सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि त्या मी टाईममध्ये ज्या वेळेला आपलं आवडतं क्षेत्र आहे, आपल्या आवडत्या क्षेत्रात आपण कार्यरत आहोत, त्यावेळेला तो मी टाईम असा आपल्याला शोधावा वेगळा लागत नाही. तो त्याच्यामधनं आपोआप आपल्याकडे मिळत जातो आणि त्यातनं आपली एक म्हणजे भावनिक प्रेरणा आपल्याला सतत जाणवत असते त्या सगळ्या गोष्टींमध्ये. आताच आपण मागे बोलत होतो त्यावेळेला चिलेला तू जाऊन आलायस. तर चिले हे त्या मानाने लॅटिन अमेरिकन देशात त्या मानाने हे अतिशय कमी ऐकलेला देश आहे आणि त्याबद्दल आपल्याकडे एकूणच खूप कमी जागरूकता आहे. तर ज्या वेळेला पहिल्यांदा असा अनुभव आला, कित्येक लोकांना म्हणजे हा एक भावनिक कठीण प्रसंग असतो की ज्याबद्दल कधी ऐकलंच नाही किंवा जिथे आपण कधी गेलोच नाही, त्या लोकांबरोबर आपलं कसं जमेल, तिथे सुरक्षितता आहे की नाही आहे, किंवा त्या ठिकाणी आपल्याला प्रवास करायचा असेल तर आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल वगैरे वगैरे. तर असं कित्येक वेळेला शंकांचं काहूर लोकांच्या मनात असतं. तसं तुझ्या मनात होतं का? आणि ज्या वेळेला ही अपॉर्च्युनिटी आली किंवा ही संधी चालून आली तुझ्याकडे, तर त्यावेळेला पहिल्यांदा काय भावना होती? लकीली प्रो चिली ती संस्था, म्हणजे ऑफकोर्स चिली गव्हर्नमेंटचीच ती एंटरटेनमेंट किंवा देवाणघेवाणाची ती संस्था आहे, एक बॉडी म्हणू आपण. त्यांनी आम्हाला तिघांना बोलवलं होतं. मला बोलवलं होतं. विवेक सिंघानिया जे प्रोड्युसर आहेत, प्रोडक्शनमध्ये खूप वर्षानुवर्ष काम करत आहेत. संजय खांदुरी ज्यांनी 140 केलास लोकल, आणि मी, असं आम्ही तिघं जणांना त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. आणि त्यांचा हेतू असा होता की आमच्याकडे टुरिझम वाढला पाहिजे. अच्छा. आणि आम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये म्हटलं की तुम्हाला जर टुरिझम तुम्हाला म्हणून तर वी वॉन्ट यू टू कम अँड हॅव अ लुक. तर टुरिझम वाढवायचं तर आमच्या इथे फिल्म शूट झाली तर लोकांना इंटरेस्ट म्हटलं हो, आमच्या इथे फिल्मचं सगळ्यात मोठं मार्केट आहे. बरोबर आहे. प्रॅक्टिकली वी आर सो लकी टू हॅव अन एंटरटेनमेंट मार्केट. एक वेगळी इंडस्ट्री म्हणून कार्यरत आहे. आणि तिथे ती नाही आहे, कारण त्यांचं प्रोफेशनच वेगळं आहे. ते डॉक्युमेंटरीज खूप बनवतात. अजून त्यांच्याकडे टेलिव्हिजन शोज मेक्सिकोहून येतात, त्यामुळे आसपासचे जे देश आहेत लॅटिन अमेरिकामध्ये, ते एखाद्या वेळेस त्यांच्याकडे येऊन अटॅकामा डेझर्टमध्ये वगैरे शूट करतात, किंवा काही हॉलिवूडचे आहेत. आणि हे फार सुंदर देश आहेत आणि खूप फ्रेंडली माणसं आहेत. म्हणजे जे डॉग लवर्स आहेत तर तिथेही स्ट्रे डॉग्स आहेत. अच्छा. तो एक देश आहे की तुम्हाला एअरपोर्टच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा अशी कुत्री दिसतील, आणि पीपल टेक केअर ऑफ देम. असं नाही की कुणाला असेल तर त्यांना मेडिकेशन वगैरे होतं. तर ती एक वेगळी एक गोष्ट तिकडे पाहायला मिळाली. लोक भयंकर फ्रेंडली होते, प्रिन्सिपल्ड होते. मेजरली मायनर्स म्हणजे मायनिंग करणारी, मायनिंगमधली मंडळी होती. कारण खूप कॉपर आहे तिकडे, आपणही त्यांच्याकडनं कॉपर घेतो, लिथियम आहे. तर त्याच्या अपार्ट त्यांना एंटरटेनमेंट इंडस्ट्री कशी काय अजून डेव्हलप करतायत, आणि आमच्याकडे येऊन तुम्हाला कसं शूट करतायत. त्यांनी काही कन्सेशन्स आणि काही स्लॅब्स आम्हाला सांगितले. आणि आसपास जवळजवळ जे मुद्द्याची, कारण तिथे असं आहे की सॅन्टियागोमध्ये चिलीचं जवळजवळ 60% ऑफ द पॉप्युलेशन लिव्ज इन ओव्हर देअर. सॅन्टियागोला त्यांच्या राजधानीमध्ये. आणि मग बाकी ठिकाणी असे पॅचेस आहेत जे मायनिंग करतात, जसे अटाकामामध्ये काही खूप माइन्स आहेत, किंवा व्हॅल्परोझोच्या इथे पोर्ट आहे. तर या ठिकाणी मंडळी राहतात, पण बाकी सगळं डेझर्टेड आणि अर्धं जंगल आहे
अर्धा खाली आईस आहे जिथे पेंग्विन्स आहेत खूप, त्यांच्या फॅमिलीज आहेत. त्यांची एक चांगली फिल्म आली होती, पण खूप कमी फिल्म्स बनवतात ते. पेंग्विन माय फ्रेंड नावाची एक खूप सुंदर फिल्म, चिलियन एक फिल्म आहे, फार सुंदर फिल्म केली आहे. ते एका पेंग्विन आणि एका माणसाची च्या मैत्रीची गोष्ट आहे. आणि तर आम्हाला खूप प्रोड्युसर्स भेटले तिकडे, वेगवेगळ्या पद्धतीचे शॉर्ट फिल्म मेकर्स भेटले, डॉक्युमेंटरीचे भेटले, आणि दे वर व्हेरी इगर ऑन की वी लाईक शाहरुख खान. कारण त्यांची एक कल्चरल मिनिस्टर ती भारतात 3 वेळा येऊन गेली होती, आणि तिने त्यांचं ते म्हणाले आय लव्ह हिम, आय लाईक टू गेट हिम. म्हटलं यू ऑफकोर्स कम अँड समडे ॲटलीस्ट फॉर अ सॉन्ग. करेक्ट. प्रॉब्लेम असा होतो की पृथ्वीच्या उलट्या बाजूला आपण जातो दक्षिण ऑलमोस्ट. गोलार्धात आहेत ते. तर तो जो प्रवास आहे हां. तो एवढा फ्रेंडली नाही आहे. अच्छा. पण वी वर मेंटली प्रिपेअर्ड की जाताना आम्हाला माहिती होतं की 36 तास लागणार आहेत. नाही 40 आवर्स, सॉरी हो 40 आवर्स. माय गॉड. कारण 16 तास आमचं तिकडे तो लेवर होता अच्छा. ऑन द पॅरिसमध्ये. बरं. तर तो प्रवास लांबचा आहे खूप. पण गेल्यानंतर खूपच आनंददायी, खूप वेगळाच देश आहे आणि खूप डिसिप्लिन्ड आहे, आणि गुड इन्फ्रास्ट्रक्चर अराउंड. लोकेशन्स खूप व्हेरिड आहेत आपल्या देशासारखे. अच्छा. म्हणजे आपल्या देशामध्ये स्नो पण आहे, डेझर्ट पण आहे, जंगल पण आहे, बरोबर. अप्रतिम बीचेस आहेत. करेक्ट. तसंच त्यांच्या इथे आहे की खाली स्नो आहे, वर डेझर्ट आहे, वैविध्य आहे. वैविध्य आहे. एवढं की अनफॉर्च्युनेटली ते पाणी गार असल्यामुळे तिकडे यू कॅन गो अँड स्विम, जे ओके. आपल्याकडे करता येतं. बरोबर आहे. गोवा म्हणून सगळी मंडळी येतात. तर 1-2 मला भेटले की या आय बीन टू गोवा. अच्छा. मग त्यांना गोवा म्हणजेच भारत वाटतो. हां. तर आणि दे आर हॅपी टू लाईक हॅव सम वॉर्म वॉटर. म्हटलं वी कुड स्विम इन द Warm सी, water. या सो विच वॉज गुड. तर तो एक आहे. आता फिल्म आपल्याला एवढं युनिट घेऊन जाताना, कारण ट्रेंड लेबर नाही आहे, तर ते इकॉनॉमिक्स कसं काय बसतं. कारण आता पूर्वीसारखं नाही राहिलं की एक गाणं आपण स्वित्झर्लंडमध्ये शूट केलं आणि परत भारतात आलो, स्वप्नातनं परत आलो. बरोबर. तो एरा थोडासा आता बदलायला लागला आहे की त्यांना ते रिलेट नाही करता येत काय काय वेळेस. आम्ही फक्त वी एन्जॉय सिंग द फिल्म विथ सॉंग, की शोले जब तक हे जानमध्ये गाणं येत नाही तोपर्यंत पिक्चरच पुढे जात नाही. बरोबर. वी लव्ह इट, दॅट वॉज द जेन. आत्ता नवीन यांच्या ह्याच्यामध्ये की डोंट वेस्ट टाइम हिअर, कम स्ट्रेट. कम स्ट्रेट, विल वॉच म्युझिक व्हिडिओज अदरवाईज, विच इज मच बेटर. आम्हाला म्युझिकच बघायचं आणि ऐकायचं तर आम्ही म्युझिक व्हिडिओज बघतो. आम्हाला चित्रपट वेगळा दाखवा, म्हणजे नाटकासारखं की आम्हाला एक सलग दाखवा 2 तास जे काय आहे ते काय. तर तिकडची गोष्ट घेऊन करणं, ते तुम्ही 1-2 जणांना विचारलं ते म्हणाले फार लांब आहे रे, आपल्याला कमीत कमी 30-35 मंडळी तरी घेऊन जायला लागणार आहेत, क्रू. आणि मग खर्च आणि वाढणार. खर्च तुमचा तिकिटिंगचा खर्च समजा तुमच्या प्रोडक्शन कॉस्टची 50% असेल, अरे बापरे. तर तुम्हाला पुढे जाताच येणार. जाता येणार नाही. जरी स्टेईंग जरी असलं तरी. तर आत्ता तूर्तास असं, आणि ऑफकोर्स की आम्ही बोललो तेव्हा ते म्हणाले की हो हा आहे. तर बेसिकली हॉलिवूडवाल्यांना सोपं जातं की त्यांना एक वेगळं चांगलं डेझर्ट हवं असेल तर दे कम डाऊन, बरोबर. दे कम अँड शूट इन मेक्सिको किंवा मेक्सिकन फिल्म्स चिलेमध्ये काही ॲटाकामामध्ये येऊन काही 2-3 दिवस किंवा 1 8 दिवस शूट करून जातात. तर तिकडचं प्रोडक्शन ॲक्च्युली तिकडे काम करतं. आणि ऑफकोर्स द कल्चर इज, दे हॅव अन फॅमिली कल्चर, पण ते कल्चर्सच खूप वेगळे आहेत की वेअर आय थिंक सो त्यांनी पण विचार करावा. आम्ही त्यांना म्हटलं होतं की पहिली फिल्म जी आहे ती तुम्ही प्रोड्यूस करा पूर्णपणे, यू फायनान्स इट. आम्ही तुम्हाला पूर्ण एक फिल्म तयार करून देतो, पण यू हॅव टू टेक द फायनान्शियल. वाय शुड वी गेट आर मनी इन ओव्हर हिअर 100% मनी अँड मेक इट वेअर वी कॅन शूट नियर बाय. की आम्हाला डेझर्ट पाहिजे तर आमच्या ते जैसलमेरच्या पुढे समला गेलं तरी डेझर्ट आहे. इंटरनॅशनल जायचं तर दुबईला गेलं तर 2.5 तासामध्ये आम्ही सगळे पोचतो. बरोबर आहे. विच गेट्स बेटर फॉर अस. ते म्हणाले येस हे आहे. म्हणलं मग तुम्ही फायनान्स करा, आम्ही येऊन काम करतो तुमच्यासाठी. मी म्हटलं तिघे बघा, मी ॲक्टर आहे, प्रोड्युसर, प्रोड्युसर आहे, डायरेक्टर. डिरेक्टर आहे, आणि तुम्ही प्रोड्युसर आहात, आणि बाकी टीम्स आपण घेऊया असं ते. तर आम्ही तिघंही असं त्या ह्याच्या मुद्द्यावर आलं, आणि
ते विचार करतायत 1 वर्ष झालं. अरे वा. सो इन अ वे यू आर वर्किंग ॲज अ कल्चरल अँबॅसिडर ओव्हर देअर. या हे मला नंतर जाणवलं की पण एक वेगळा अनुभव होता इंटरनॅशनल फिल्म मेकर्सना भेटायचा. डॉक्युमेंटरी करणारे जे डायरेक्टर्स प्रोड्युसर्स आहेत त्यांची खूप छान कॉन्सेप्ट्स होत्या. म्हणतात ना की कधी कधी फिल्मला भाषा नसते, त्यांच्या त्या स्टोरी बोर्डून अख्खी गोष्ट कळायची. बरोबर आहे. कारण आम्ही 1 to 1 खूप वेळ म्हणजे एक दिवस आम्ही जवळजवळ सगळ्यांशी कमीत कमी मी पर्सनली मी पण किंवा संजय सुद्धा किंवा सिंघानिया सुद्धा प्रत्येकाशी 15 मिनटं बोलत होतो कमीत कमी. अच्छा. आणि एव्हरीवन वॉज व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी ईगर. पण त्यांच्याकडे अजून ते फिल्मचं कल्चर नाही आहे. वेर आता ते हळूहळू डेव्हलप होतं. ते वर्षात 3 ते 4 फिल्म्स मॅक्सिमम होतात. हो. मी त्यांना ते असं असं ॲज अन इथे बहुतेक लेट मी तासाला टेल होत यू असतील. वी हॅव ॲटलीस्ट 6 रिलीज एव्हरी वीक. बरोबर आहे. सो ते डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागेल, पण यू नेव्हर नो की समडे आपली सगळी मंडळी किंवा बा जातील तिकडे 1-2 महिने, एक कपल ऑफ फिल्म्स दे कॅन मेक अँड कम बॅक. हो, ओके. सो ज्या वेळेला असं एक सांस्कृतिक राजदूत म्हणून तुला गौरव म्हणजे हे काम करण्याचा एक संधी मिळाली, तर त्यावेळेला भावनिक जडणघडण, कारण आपला विषय हा भावनांबद्दल आहे, इमोशनल इंटेलिजन्सबद्दल, तर त्यावेळेला म्हणजे आपण एका वेगळ्या संस्कृतीच्या लोकांसोबत भेटतोय, त्यावेळेला काही आडपडदे ठेवायचे किंवा त्या लोकांना जे काही पाहिजे आपल्याकडनं ते तेवढंसं फिजिबल नाही आहे हे त्यांच्या ध्यानात ज्या वेळेला आपण आणून देतो, त्यावेळेला कुठेतरी त्यांची झालेली डिसअपॉइंटमेंट किंवा त्यांचं झालेलं म्हणजे की ठीक आहे, याला अजून वेळ आहे, अजून आपल्याला पाहिजे तिथपर्यंत हे जाऊ शकत नाही आहे, असं एक आत्मपरीक्षण ज्या वेळेला होतं. आणि त्यावेळेला एक हे सगळं सांगताना आपल्यालाही जरा कठीण जातं, त्यांनाही ते एक्सेप्ट करायला कठीण जातं. तर हे सगळं अवघडल्यासारखी स्थिती होते का कधी? फ्रँकली कारण ते खूप ओपन होते की त्यांना तो चान्स घ्यायचा होता. दे न्यू द ट्रॅव्हल टाईम. कारण त्यांची अलेक्झांड्रा नावाची जी हेड होती कल्चरल, तिला ह्याचा अंदाज होता की असं आहे. नंतर असं होतं की आम्हाला एखादं गाणं तरी आपण उलट नक्कीच करता येईल, कारण त्या लेवलला डिसिजन घ्यायला पण वेळ लागतो. आणि इट वॉज व्हेरी स्ट्रेट, म्हणजे खरंच कॉन्व्हर्सेशन. ते म्हणाले की असं असं आहे, आम्ही एवढं एवढं देऊ शकतो. तर त्यांना आम्ही फिजिबिलिटीज दाखवल्या. आणि आमच्यामध्ये विवेक सिंघानिया भयंकर सिनियर, म्हणजे एक तर बिझनेस मॅनेजमेंट करून आलेलं, ऑक्सफर्डमधून करून आणले होते ते, कॅम्ब्रिज बहुतेक, आय एम नॉट मी करे आस्क मॅन. आणि तिथून ही केम इन टू फिल्म प्रोडक्शन. तर त्यामुळे ही न्यू दॅट बिझनेस, ही न्यू दॅट लँग्वेज व्हेरी वेल. So from day one, from Mumbai, he was saying की right now we can't commit anything because ते दररोज मार्केट बघणारे आहेत, आम्ही एक्झिक्युटर्स आहोत. Execution is a different ball game. After execution, it's a different ball game. So he is an expert into it, and he really spoke well to them, saying these are the factors. Well, rather we gave them a different offer. We said, like, why don't you come to Mumbai or why don't you come to my country? We'll give you some more concession because we got like different geography by itself. त्यांनाही ते आवडलं. त्यामुळे असं नव्हतं की तुम्ही या, असं नाही आहे. सो दे आय फाउंड नो वन ऑफेन्सिव्ह अबाउट इट की अरे असं का बोलतोय. कारण त्याची उत्तरं पण म्हणजे उगाचच काहीतरी सांगायचं आणि काहीतरी रोज हे पिक्चर दाखवून आणि इट डझंट गो दॅट वे, कारण यू आर प्रेझेंटिंग अ बिग फेटर्निटी. तर ते आम्ही प्रॅक्टिकली मग ते आले, त्यांची मंडळी पण आली, प्रेसिडेंट आले स्वतः. कारण प्रेसिडेंट येण्याच्या आधी आम्ही गेलो होतो आणि वी कुड मीट हिम ॲट दॅट टाईम. मग इथे आल्यानंतर आमची प्रॉपर भेट झाली, त्यांची प्रेसिडेंटशी झाली. आणि मग ऑफकोर्स मोदी साहेबांना भेटायला गेले, ऑफकोर्स बाकी सगळ्या फॉर्मॅलिटीज करून. आणि त्या ॲग्रिकल्चर आपल्या इथे खूप चांगलं बॉन्ड होतं आता त्यांचं, कारण त्यांच्या त्या ग्रुपवर मला मेसेजेस येत असतात. तर प्रो चिली is also an agriculture based country. One portion of it is very rich in agriculture. आणि आपणही आहोत. त्यामुळे they are, as an agriculture, they are doing pretty fantastic as in JV or like 2 देशांमधलं. फिल्म्स माहीत नाही पुढे जाऊन होईल,
म्हणजे वी वर नॉट कनेक्टेड टू द correct. ॲग्रिकल्चर, पण जो आम्हाला सगळीकडे त्यांनी खूप येरकोला मी नाही विसरू शकणार. येरको नावाचा आमचा खूप छान मित्र झाला, जो आम्हाला दररोज सकाळी घेऊन जायचा आणि त्याला इंग्लिश यायचं आणि मध्ये आडायचा तो. आणि पण ते एकमेकांची भाषा कळायला लागली होती तोपर्यंत. तर त्यांनी खूप छान तो आम्हाला याटवर घेऊन गेला. तो ब्युटिफुल इव्हनिंग. तो म्हणाला इट इज गोइंग टू बी फन. मला ही जरा आज सुट्टी मिळाली तुमच्या ह्याने, तर मग ही टूक अस टू अ याट. आणि मग त्या याटमधनं आम्ही त्यांचे वॉरशिप्स होते आणि अख्खं व्हॅल्पराज होतं आणि संध्याकाळचं दाखवलं. इतकं सुंदर होतं ते. आय गॉट सम पिक्चर्स आय शेअर इट विथ यू. डेफिनेटली. आणि त्याच्याशी खूप गप्पा व्हायच्या. अजून त्यांचा फ्रान्सिस एक अलेक्झांडर होते, जो ही वॉज द हेड ऑफ. त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या किंवा शेवटच्या दिवशी निघण्याच्या आधी आमची तशी घाईघाईची ट्रिप. ऑब्व्हियसली इट वॉज अन प्रोफेशनल ट्रिप. तो डेस्टिनेशन काम करा आणि निघा असं होतं. तर शेवटच्या दिवशी त्यांच्याशी हे गप्पा झाल्या की काय काय पॉसिबिलिटीज होऊ शकतील. मग तुम्ही आता येणार आहात, तर आमच्याकडचे प्रोडक्शन जी आहेत मोठी त्यांना इंट्रोड्यूस करून देतो. काय प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स आहेत, फिल्म मेकर्स आहेत. सो यू विल हॅव एन आयडिया की ऑन अ लार्जर स्केल हाऊ इट वर्क्स. ट्रू ट्रू. आणि दे टूक इट सो पॉझिटिव्हली आणि दे केम. आणि ते अख्खी त्यांची टीम आली. यशराजच्या ऑफिसमध्ये जाणं झालं, कारण आपल्या इथं पायनियर्स जे आहेत मी, त्यांच्या ऑफिसमध्ये जाणं झालं त्यांचं. 2 प्रोड्युसर्सना भेटले आणि लाईक दे वर रिअली हॅपी, थ्रिल्ड आणि मॅस्मराईज झाल्यासारखे झाले की अरे हे असं एक वेगळी एक स्ट्रीम आहे, एक वेगळा व्यवसाय आहे जो आपल्या देशामध्ये मोठा आहे. आणि आपल्याकडे जसं आपण बायर्स म्हणतो ना, तसे आपल्याकडे प्रेक्षक आहेत का छान. कृपा आहे त्यांची, खरं सांगतो. आणि पुण्यामध्ये मी स्पेशली आपल्यासारखा प्रेक्षक कुठे मिळणार नाही. चोखंदळ अगदी चोखंदळ आणि जाणं हो. म्हणजे मला खूप कौतुकाने सांगावं असं का वाटतं की आज मराठी चित्रपट जो चालतो तो 80% पुण्यामध्ये बघितला जातो जवळजवळ. क्या बात आहे. किंवा जो छान चित्रपट आपल्या इथे ते कल्चर आहे, नाटकाला तेवढीच गर्दी होते. नक्कीच. तर आपल्या इथे असा प्रेक्षक मिळणे नाही. हा भाग मी पुणे आणि कलकत्ता या 2 शहरांमध्ये खूप जवळून बघितलेला आहे. कलकत्त्यामध्ये मला बरेच महिने राहण्याचा योग आला. तिथे थिएटर खूप स्ट्रॉंग आहे. आणि हे 2 जवळपास अशी सांस्कृतिक केंद्र ज्याला म्हणूयात आपण, लिटरेचर असेल किंवा म्युझिक असेल किंवा अजून काही असेल वगैरे. आपल्याकडे सवाई गंधर्व आहे. ओके. आणि ज्या वेळेला असले चोखंदळ प्रेक्षक सतत मिळतात, आणि आता मला घेऊन जायचं आहे तुला त्या दुसऱ्या भागाकडे, जिथे इथे तुझा मुक्ताई चित्रपट आलेला होता. आणि त्यावेळेला आपण सतत बोलत होतो, त्यावेळेला तू सतत त्याच्यामध्ये गुंतलेला होतास त्याच्यामध्ये, आणि बरीच धार्मिक चित्रपट वगैरे याच्यामध्ये तुझं काम झालेलं आहे. पण मुक्ताई मात्र पूर्णपणे वेगळा वाटला. त्याच्यामध्ये म्हणजे असं वाटलं की पूर्ण जवळपास तू स्वतःला उघडं करून ठेवलेलं आहेस तिथे. ओके. सगळ्या भावना तिथे दिसून येत होत्या. तर त्या चित्रपटाचे काय काय भावनिक अनुभव असतील? एकतर खूप समाधान मिळालं. आयुष्यात एक वेगळी शांतता मिळाली ज्याची गरज होती. आणि कोणही छोटं नाही, ह्याचे हे भाव फार प्रकर्षाने मला ते जाणवले की समोरचा नमस्कार केला, किती लहान असो, आपण नमस्कार केल्यानंतर ते भावच वेगळे आहेत. एकमेकांना त्याच लेवलला नेऊन ठेवायचं की मोठं कोणी नाही, आपण एकच आहोत. कालच माझ्या मित्राशी असंच गमतीत म्हणता म्हटलं, सगळे जर वारकरी झाले तर अमेरिकेची बोंब होईल, शस्त्र कोण घेणार आहे? आणि टेरिफ कोण लावणार? की माऊली भूक लागली, एक भाकरी अर्धी तू खा, अर्धी मी खातो. तर हे सगळे जे भाव आहेत ते, आणि आसपास काय होतं की आसपास त्या संतांच्या सानिध्यात राहून तुम्ही तसं व्हायला लागता. तुमची कंपनी सगळेच इतके मोठे संत की त्यांचे वंशज म्हणायचे आजही पाळत चालले आहेत, त्यांचं सगळं सांभाळत आहेत, सगळं माऊलींचं म्हणा, तुकाराम महाराजांचं म्हणा. तर
हे करताना तू नक्कीच एक माणूस म्हणून नक्कीच समीर म्हणून चांगलाच फरक पडायला लागला. आणि आणि तो आवडतोय फरक. हे असं नाही की सगळं सोडून. हो. पण एक आजकाल ट्रॅफिक खूप असल्याने खूप मॅपवर लाल दिसलं तर चिडचिड होत नाही फार. पूर्वी फार व्हायची की अरे कसा चालवतोयस तू, बाबा घाई असेल जातो. तर असं नाही की बाबा तू इकडे मारलं तर इथे मारणार नाही, इथे मारण्याची कधी संधीच मिळणार नाही तुम्हाला, काही एवढं काहीच उद्धट नसणार आहे माणसामध्ये. त्यामुळे हा गाल पुढे करण्याची काही गरजच नाही पडणार. तर तो एक छान ती अनुभूती झाली. आणि विठ्ठलपंत करताना फार एक वेगळा अनुभव. मागच्या वर्षी सांगितलं की हो. काय नक्की त्याग असतो आपल्याला, ते आहे तोपर्यंत ते खरंच जपायला पाहिजे. नंतर आपल्याला कोणाला सांगता येत नाही ते, किंवा काहीच हे नाही करता येत. आता 7 नोव्हेंबरला तुकाराम महाराजांवर आमची फिल्म येते, अभंग तुकाराम. त्याच्यामध्ये एक परत एक खूप वेगळी अनुभूती मिळाली झाली. त्याच्यामध्ये रामेश्वर भट्ट यांची भूमिका करतोय की त्यांचं खूप मोठं व्यासपीठ होतं आहे वाघोलीमध्ये, पण त्यांचे वंशज आहेत आत्ता. आणि असतात ना की आजूबाजूचे मंडळी, तसं मंबाजी आणि काही मंडळी सारखे काना सांगायचं, अहो तो तुका फार वाईट आहे हो. काय बघा ना, वेद नाही म्हणतो आणि काय असं माणसाला एकमेकांना असं करायला लावतो. आणि हे आपलं कान म्हणतात ना की कान भरणे. आणि म्हणतात की जा, हे काय चाललंय तुझं, मला नाही एवढं, हेड मी आहे. आणि दोघंही तसं म्हटले, तुकोबा आणि रामेश्वर भट्ट दोघंही माऊलींचं भयंकर घट्ट भक्त. बरोबर. तर त्या दोघांची झाल्यानंतर एका क्षणी जाणवतं की नाही तुकोबा, तू आहेस. तू अनुभव घेतलायस, मी बरोबर नाही आहे. घेतलेला. आणि मग नंतर ते आयुष्यभर त्यांचं टाळकरी म्हणून त्यांच्या मागे सोबत टाळ असतं. वाजवत टाळ वाजवायचं ते. तर ते म्हणता येईल की ॲट टाइम्स की त्यांच्यामुळे ते निगेटिव्हिटी, पण त्या सगळ्याचं प्रायश्चित्त त्यांनी त्याच आयुष्यात घेतलं, भोगलं नाही म्हणणार मी. की बरोबर आहे. तुकोबांसाठी एवढं नाही, आपण आपल्याला कळायला वेळ लागला. आणि माऊलींच्या बाबतीत तुकोबांना पण कळायला थोडा वेळ लागला होता. हो. म्हणजे आता बघा, माऊलींवर पहिला चित्रपट झाला, आता तुकोबांवर झालं. इतके आता 4 वर्ष सरस्वती माझी मुलगी आळंदीला शिकत होती, पण कधीही समाधीच्या आसपास जाणं नाही झालं. अच्छा. पहिलं तुकोबांच्या इथे जाणं झालं. आता बहुतेक तुकोबा मला माऊलींपर्यंत पोहोचवतील. क्या बात आहे. तर असा तो योग. आणि काल आमच्या आई पण होत्या बरोबर, आणि त्या खूप दिवस म्हणतात की मला अरे आळंदीला सरस्वती आहे तोपर्यंत आपण मला जाऊन येऊ. दर्शनाला जायचंय. तर काल आम्ही एकत्र होतो. अच्छा. आणि त्यांचं पण तुकोबां महाराजांच्या इथे समाजाचं छान दर्शन झालं. त्यांच्या मंदिरात विठ्ठलाच्या इथे फार अद्भुत होतं कालचं. आता तो मार्ग आता पुढच्याच काकूंना म्हणलंय की त्यांना काकू म्हणतो मी वर्ष की काकू आता तुकोबांचं झालंय दर्शन, आता तुकोबा घेऊन जातील आपल्याला माऊलींपर्यंत. क्या बात आहे. आध्यात्मिकतेकडे माणूस हा भावनिक बुद्धिमत्तेनं जातो, आणि आध्यात्मिकतेची ज्या वेळेला त्याला जोड मिळते त्यावेळेला आपल्या भावनांवरती ताबा मिळवणं हे सहज त्या मानाने शक्य होतं, असं त्या बोलण्यावरनं मला असं सतत नक्कीच आठवतं. नक्कीच हो. आणि ते असं काय एका दिवसात नाही, हळूहळू म्हणजे खरंच इतकी जसं It's an म्हणलं evolving process. ॲब्सोल्युटली इतकी मंडळी असे भेटतात, आणि त्यांना भेटल्यानंतर एवढी मोठी मंडळी आणि एवढी साधी कशी काय, आपण काय एवढे काय तारे नाही तोडलेले आहेत. आणि सगळी जी इव्हन आमच्या क्षेत्रामध्ये जी सगळी मोठी मंडळी भेटतात ती कळत पण नाही की अरे, कारण ते खूप पडद्याच्या मागचे असतात. हो. अरे मग तुम्ही मेस्मराईज होतं की अरे तू हेस, ओ शिट, असं होतं ते. आणि ते साधे सरळ असतात हो. त्यांना म्हणजे अरे हे किरण दिवांस बिगेस्ट, अरे असं होतं ते. आणि हा बेटा प्रॉब्लेम नाही आहे. त्यांच्यातला साधेपणा आपल्याला जास्त भावतो. म्हणून टेक्निशियन खूप मित्र आहेत माझे. अरे वा. नाही, ऍक्टर्स पण आहेत, पण ऍक्टर्स असं होतं की प्रो होऊन जातं की काम करा, आणि प्रत्येकाची स्पेस असते. बरोबर आहे. आणि घरीच माझे टेक्निशियन असल्यामुळे ते अर्धी तिची गँग मला त्या अरे बाप्पू का हजबंड आहे रे, ऍक्टर म्हणतात अरे यार वो समीर की बीवी आहे. तर ते आमच्या इथे टेक्निक, आपण दोघे टेक्निशियन्स असल्यामुळे ते अजून मजेदार वाटतं ते समजल्यामुळे. बरोबर आहे.
ती नक्कीच म्हणजे सरळ आहे आयुष्य. आपण कुठेतरी कॉम्प्लिकेटेड करतो, पण हे कळायला आयुष्य संपत आलं की आपल्याला जाणवतं अरे खरं आहे राव, हे तेव्हा कळलं असतं तर. तर किती पण त्या एनर्जीमध्ये तुम्हाला ते सगळं यू गो विथ द फ्लो ॲट टाइम्स डिसाईड, बट यू हॅव टू गो विथ द फ्लो. आणि मग रिग्रेट्स कुठलेच उरत नाहीत. नंतर एक ऑफकोर्स असं आहे की तुम्ही मॅरेथॉन पडल्यानंतर तुम्ही 4 दिवस शांत राहावं. यू कॅन्ट गो अँड रन अ मॅरेथॉन अगेन. ट्रू. So at one time you have to like select your work and run 100 meters. Good sprint tomorrow 100 meters and come back. Yeah. So you need जसं तुम्ही म्हणा मी टाईम, नंतरचा मी टाईम हा बेसिकली फॅमिलीबरोबर फार वाढतो असं. कारण तेव्हा कामाच्या ह्याच्यामध्ये खरंच, आणि इथे बायको स्वतःचं काम करून संसार सांभाळणं, मी कुठेतरी बाहेर काम करतोय, तर हे समीकरण नाही केलं तर शक्य नाही आहे ते काम करणं. श्रावण क्वीन पासून होम क्वीन पर्यंत खूप लवकर येणं गरजेचं आहे. तर एका पॉइंटला ते हळूहळू तुम्ही देन यू स्टार्ट स्पेंडिंग मोर टाइम, की तुम्हाला यू डोंट वॉन्ट टू गो अँड ओपन द शॉप किंवा डोंट वॉन्ट टू गो अँड शूट एव्हरी डे. मग तुम्ही म्हणता की एक आठवडाभर शूट करा, आणि असंच प्रोजेक्ट बघणं होतं की मग युजली की ओके यू शूट फॉर लाईक 10 days, यू गेट 10 days फॉर युअर सेल्फ, परत 10 दिवस शूट करा. हे इमोशनल कनेक्शन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा अगदी ओपन कम्युनिकेशन असतं. हो, ॲब्सोल्युटली. आणि मी कित्येक लोकांमध्ये हे बघतो की कुठेतरी एक आडपडदा ठेवून याला आवडेल की नाही, त्याला आवडेल की नाही, तिला आवडेल की नाही, हे तिथे प्रोफेशनल रिलेशनशिप असू देत, पर्सनल रिलेशनशिप असू देत, पण हा जो किंतू आहे हा कित्येक वेळेला त्या भावनिक उद्रेकाचं कारण असतं. तर प्रोफेशनल रिलेशनशिप्समध्ये इथे की कित्येक वेळेला आपण असं बोलू तर समोरच्याला काय वाटेल, किंवा वी कॅनॉट बी कॅन्डिड ऑर वी कॅनॉट बी आवरसेल्व्स. त्यावेळेला कुठेतरी असं वाटतं की नाही, हे आता आपण थांबवायला पाहिजे आणि वी हॅव टू बी ॲज ओपन अँड ॲज कॅन्डिड ॲज पॉसिबल. फ्रँकली इट्स द फर्स्ट इंट्रोडक्शन. म्हणजे इफ यू वर्किंग फॉर द फर्स्ट टाइम, तर ऑब्व्हियसली एकमेकांना जेव्हा प्रोफेशनल्स असतात तर यू हॅव टू वर्क टुगेदर, तर यू हॅव टू मेक इच अदर कम्फर्टेबल इनिशियली विदाउट डिस्टर्बिंग द इमोशनल. म्हणजे आल्या आल्या काहीतरी तुम्ही जोक मारला, देन वाय शुड यू डू दॅट? डिड द अदर पर्सन डिड इट विथ यू? अनलेस अँड यू नो हिम फॉर डॉन्कीज इयर्स. मग काहीच नाही, मग ते अबे यार तू आहे बैठ यार, चल यार करताय, किंवा तो म्हणतो अरे अच्छा तू यार, मग ती मग ती सहज. पण पहिल्यांदा इंट्रोडक्शन जे असतं ते ऑब्व्हियसली एक त्याला 10-15 कॉन्व्हर्सेशन्स झाल्यानंतर, हां, की स्क्रिप्ट वाचताना किंवा काही बोलताना, बट इट्स नॉट नेसेसरी की मग तुम्ही सारखंच त्या माणसाच्या समोर, कारण यू आर मेकिंग हिम अनकम्फर्टेबल फॉर नो रिझन्स, अनलेस अँड अंटिल यू आर हॅव्हिंग अ डिस्कशन ऑन समथिंग. कारण तिथे जाऊन घरच्या गप्पा नाही होतच नाहीत. बरोबर आहे. कारण तुम्हाला तो वेळच नसतो आणि तुम्ही वेगळ्याच कामासाठी गेलेला असतो. त्यामुळे तुम्हाला तो स्क्रिप्ट, तुमची स्पेस, डिरेक्टरला काय हवं आहे. इफ यू आर वर्किंग ऑन अ फिल्म, नाटक असेल तर तुम्ही ओपन असतं, पण ते फोकस वेगळाच आहे. तर फिल्म करताना मेजरली टेक्निकल मीडियममध्ये हे सगळ्यांना एक डिस्कशन झालं की प्रत्येकजण एकमेकांना स्पेस देतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात मॅच खेळलीसारखी असं की जाता वॉर्मअप करून या मॅच खेळायची. बरोबर आहे. तर प्रत्येकजण आपल्या आपल्या जातं आणि करतं. त्यामुळे असं इगो कुठेच कारण इट्स द वर्क प्लेस. बरोबर आहे. आणि तो बाहेर सुद्धा कधी होत नाही, अनलेस अँड पीपल देर आर पीपल म्हणतात ना की खूप विचित्र फेज वापरतो की प्रत्येक माणसाला दुसऱ्याच्या बुडाखालच्या अंदर बघण्याची सवय असते. हो, तर तशी मंडळी भेटली की मग चिडचिड होऊ शकते कोणत्याही माणसाची. सहज मग तिथे मग युजली असं इंटरॅक्ट नाही होत. पब्लिकली जाताना 4 मुष्टांडे असतात, त्यामुळे ते जवळच जाऊ देत नाहीत कोणाला. त्यामुळे ते ॲट टाइम्स बरं पडतं. काही स्पेसमध्ये यू जस्ट स्माइल अँड वॉक अवे. कारण तुम्हाला एखादा असं भेटतो की तो असं काहीतरी आडवं तिडवं करू शकेल काहीतरी. बरोबर. पण 99% लाईक दे कम अँड प्रेज यू अबाउट युअर वर्क. आय से 99.99% इज ओनली एखादा कुठेतरी. नंतर कळतं की ही वॉज इन अ डिफरंट झोन यार, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष नव्हतं द्यायला पाहिजे आपण. बरोबर आहे. बट खूप प्रेम मिळतं, करतात, आणि ती कृपा आहे. मागे आपण मुलांबद्दल बोललेलो है ना. एका वयात आल्यानंतर मुलांना सारखं ॲक्नॉलेजमेंट एका पेरेंटकडनं
हे अपेक्षित असतं. आपणही लहानपणी हो, हो. प्रत्येक छोटी गोष्ट केल्यानंतर आपल्या पेरेंट्सला वगैरे दाखवायचो. आता ज्या वेळेला ही जनरेशनल शिफ्ट झाली आहे, एक पेरेंट म्हणून या एक्नॉलेजमेंटचा तुला काय अनुभव येतो? जशी अशी मोठी होतात मुलं, ते आपल्या वेळेस पण होतं, थोडंसं वेगळं होतं पण होतं. आपल्या वेळेस सोशल मीडिया नव्हतं की आपण आजच्या पोरांसारखं आय वोंट ब्लेम, आपणच टेक्नॉलॉजी निर्माण केली आहे आणि त्याच्यातलं ते आता आहे ते वी कॅन्ट स्टॉप इट नाव. तर आता तिथे गुंतलेले असतात. फ्रँकली आपल्याला काय मॅक्सिमम टी व्ही असायचा, हो, कम्युनिकेशन पुस्तक नाही तर टी व्ही, टीव्ही. आणि सारखं बाबांशी किती गप्पा मारायच्या. बरोबर आहे. मॅक्सिमम काही पर्सनल गोष्टी आईशी शेअर करणं प्रत्येक जण करत होते. हो. म्हणजे ती सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. हो, आणि आता असं होतं की विचारलं तर उत्तर द्यावं असं मला वाटतं. हे उगाच सारखं तू असंच कर, तू तसंच कर, सांगण्याची काही गरज काही नाही. गरज नाही. कारण ती इतके ओपन आहेत सगळ्या गोष्टींमुळे की मला नक्की किंवा रादर हे असं असं आहे हे ऑलरेडी त्यांनी वाचलेलं असतं सोसायटीमध्ये किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये, त्यांनी ते ऐकलेलं असतं. आणि कधी कधी ही गाठ कधी कधी होतेच निर्माण, तेव्हा मग फक्त विचारलं की मग तुम्हाला वाटतं ते तुम्हाला जे वाटतं ओके असं या सिच्युएशनला असं करायला हवं, आणि त्या आईमधनं फिल्टर होऊन मग माझ्याकडे खरं येतं. अच्छा. म्हणजे अजूनही तो फिल्टर तसा तो आपल्या आधीपासून आहे. आधीपासून आहे तो. मग तेव्हा त्याचं उत्तर माझ्या केसमध्ये उलटं होतं. माझ्या आणि बाबांमध्ये कधीच फिल्टर नव्हता. हो, लास्ट टाइम यू सेड सो. हो, म्हणजे आमच्या त्या फिल्टर असं नाही, हिज टू वर्क इन शिफ्ट. आणि इट वॉज मोर ऑफ अन, जसं आमच्या बाबतीत झालं की मी बाहेरच होतो कामाला, हां, आणि तेव्हा आई दररोज दिसणारी आणि कम्युनिकेट करणारी आई असायची. बरोबर. मग बाबाकडे गेले की मग लाड असणार आहे. मग तो बाबाचा घोडा, मग ते जेनेट बरोबर हिंडणार, मग ते काही वेगवेगळे प्राणी असायचे. किंवा आमची एक टपरी होती, तेव्हा लहान होती सरस्वती, तिथे गजाची टपरी, गजानन म्हणून आहे त्याची टपरी. सकाळी खूप भयंकर प्रेमळ. तो समजा 7ची शिफ्ट असेल तर आमच्या कॅन्टीनवाले स्पॉटवाले उशिरा झाला असेल तो येणार स्वतः हळूच. ती प्रायव्हेट टपरी होती. तर या पोरी जाणार, अख्खी हां चॉकलेट पाहिजे, आणि हा पैसे घ्यायचा नाही हो, माहितीच नसायचं की या पोरींनी नक्की किती काय काय घेतलंय ते. म्हणायचं नाही महाराज, तुमची पोरं आहेत, ती काय दुकान तुमचं आहे वगैरे. ते प्रेम वेगळं होतं. ऑफकोर्स त्याचं खूप छान झालं. तर मुलं त्याची इंजिनियर झाली. त्याची गजाची मुलं, हा आदिवासी आहे गजा, आणि मग गेलं की परत खूप प्रेम असतात. तर कुठून कळलं की कुठलं दुसऱ्या गावाहून पण येतो. अरे वा. तर हे फक्त बाबांकडनं तेवढं ते असं ते वेगळा लाड. आता मोठे झाल्यानंतर जरा, आता श्रावण क्वीन झाली तेव्हा ऑब्विसली ते ॲप्रिसिएशन एका वेगळ्या फॉर्ममध्ये होतं. तिला म्हटलं की काय पाहिजे तुला, आणि आता ते या एजमध्ये असं नाही काहीतरी आणून देऊ नकोस, मला पैसे दे. विच इज व्हेरी प्रॅक्टिकल. मला बरोबर आहे. की मग तिला काही पैसे पाठवले, म्हटलं घे मस्त, आय एम प्राऊड ऑफ यू. आणि सुरुवात आहे म्हटलं, मजा आली का म्हटलं. म्हणजे शी वॉज लाईक रिअली हॅपी अबाउट इट, अँड सो वर वी. It's always said that, during parenting, okay, there is a lot of reverse parenting. आपण सुद्धा मुलांकडनं बरंच काही काही शिकत असतो. आणि भावनिक बुद्धिमत्तेमध्ये याला एक्सेप्टन्स इज द की, या सगळ्या गोष्टींवरती. आता ह्याच्यानंतर पुढचा प्रवास कसा असणार आहे? हा नवीन टप्पा आहे आता. कारण की नवीन प्रवास जो आहे तो एक वेगळा असेल. आधीच्या प्रवासामध्ये मी इतका छान कृपा होती की झाडामागे हिरोईन बरोबर नाचलो, मागे 40 डान्सर्स नाचतात त्यांच्याबरोबर नाचलो, खूप मारामाऱ्या केली. द कम्प्लीट मॅन झालो जिथे. नंतर त्या एजमध्ये जे हवं ते मिळत गेलं, करत गेलो. आता जबाबदारी वाढली आहे, आता थोडं मच्युअर्ड झालं असं मला वाटायला लागलंय. ते खोटं आहे पण मला कळलं नाही अजून, पण ओके फाईन. कधी बायको म्हणते अरे कधीतरी मच्युअर हो, त्या घरच्या गोष्टी जरा वेगळ्या आहेत. बरोबर. कधीतरी मच्युअर्ड माणसासारखं जरा विचार कर, जरा वाग, जरा बघ कसा तू. म्हटलं आय एम अन ॲक्टर. ते म्हणाले असं नाही आहे. तर आता हा एक वेगळी फेज
जनरेट होईल असं मला वाटतंय. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी येत आहेत. आता ते किती एक्झिक्यूट वेगवेगळं करता येईल ते आता बघू, पण आहे जरा खूप इंटरेस्टिंग लकीली येत आहेत परत. वा. तर एक वेगळी जर्नी आहे, अ पार्ट ऑफ वॉट आय डिड बिफोर. आणि इट इज गोइंग टू बी फन. दिस इज व्हॉट वी कॉल इट ॲज रिइन्व्हेंटिंग युअर सेल्फ. Oh, lovely. That's, oh yeah, oh yeah. This is reinventing yourself. So wish you all the best for Thank you your so much. reinvention. Thank you खूप so छान much. वाटलं आज अशाच गप्पा मारून, आणि याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you so much. धन्यवाद. Thank you. so much.